राज्य सुख झाले या देवा, म्हणूनी सेवा करी त्यांची। तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। निर्गुणाकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया। तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ, व्हावया निर्मळ आपणासी। अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड, वागोने दियाड कोणी तया। तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी, तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी। राहिले चरणी निकटवासे, तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे। त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु ज्ञानेशो भगवान विष्णुर निवृत्तीर भगवान हर। सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य प्रजननी देवाचे। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरील करावा ओहेरू। जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक या
आहे पायावरी या वारकरी संतांच्या संपाद्य ज्ञानांच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं हातात माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी संतांचे सुख झाले या देवा म्हणूनी सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा विठ्ठल सुख झाले या देवा म्हणूनी सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेविकर्ता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग संहितेतील आणि संतपर प्रकरणातील संतांचा पराकोटीचा महिमा वर्णन करणारा अभंग विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या नियमाने गेल्या अनेक वर्षापासून 86 पासून 83 व्यवहारात काय होते महाराज, संसार हा झाकून केला जातो आणि परमार्थ हा दाखवून केला जातो. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. श्रोते आता येतील, मला माहित आहे येतात म्हणून श्रोते चालू आहे वाटचाल. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. आमचे हरिभक्त परायण परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू आमचे सागरजी महाराज यांनी मला या ठिकाणी ही कीर्तन सेवा दिली की महाराज तुम्हाला सेवा करावी लागेल. यावर्षी आम्ही पायीवारीमध्ये सोबत होतो. सुंदर अशा प्रकारचा महाराजांच्या सहवासामध्ये आनंद आणि तुम्हीही परिसरातील मंडळी आनंद घेतच असाल. कारण मी तुमच्या या मंदिरामध्ये काकड्याची व्हिडिओ बघत होतो. सुंदर अशी तरुण मंडळी सगळी, सुंदर गोड असा काकडा हरिपाठ बंद झाले गावातले भरपूर. संप्रदाय वाढू राहिला आणि गावाकडचे काकडे हरिपाठ बंद झाले. तत्वज्ञानाच्या दृष्टीने वारकरी संप्रदाय आहेच अग्रेसर, पण भक्ती रसाच्या दृष्टीने भक्ती तत्वज्ञानाला धरून जर हे तत्वज्ञान असेल तर त्यामध्ये जी वीरगती असते ती वीरगती त्या पुरुषाला प्राप्त होते. कोणतंही एक साधन निवडल्यानं जमणार नाही. म्हणून ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे आणि या तिन्ही गोष्टीने परिपूर्ण अशा प्रकारचा सप्ताह आहे तुमचा. हा ऐकलं कोणाचं पाहिजे, ज्येष्ठांचं ऐकलं पाहिजे. म्हणून या न्यायाने तुम्ही या ठिकाणी ज्यांची कथा ठेवलेली आहे, जे कथा व्यास या ठिकाणी आहेत, आमचे हरिभक्त पारायण गुरुस्थानी असणारे, नाव घेऊ नये पण त्यांच्या नावात खूप गोडवा आहे. रामकृष्ण बाबा या ठिकाणी सुंदर अशी कथा करतात. त्यांच्या पुढं माझा आज दुसऱ्यांदा योग आहे. मी त्यांना म्हटलं, त्यांनी गोळ्या घेतल्या 2-3. त्यांना म्हटलं आराम करा. म्हणे महाराज माझे आता किती दिवस राहिले. मला खूप दुःख वाटलं त्यावेळेस. किती दिवस अशा माणसांची गरज आहे की ज्यांनी आपल्या या वऱ्हाड प्रांतामध्ये परमार्थ जिद्दीने केला, टिकवला.
तर अशा ज्येष्ठांच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे. त्याच न्यायाने तुम्ही या ठिकाणी सुंदर नियोजन केलं आहे. सुंदर 7 दिवस कीर्तन आहेत आणि अधिष्ठान काही साधारण नाही. अधिष्ठान हे साधारण नाही महाराज. तुम्ही मला वाटते कथेला आता मागचा जो बॅनर आहे तो बघितला का? चांगला बघितला का निर्भर? जो मागचा बॅनर आहे त्यामध्ये जी देवता आहे त्या देवता सगळ्या बघितल्या का? कुठून काय आहे काय आहे? हे जे अधिष्ठान जरी मंदिर लहान असेल जागा कमी असेल पण हे अधिष्ठान साधन आहे. आदि नारायण साराचे ते सार. 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 केला उपकार ब्रह्मदेवा. केला उपकार ब्रह्मदेवा. केला उपकार ब्रह्मदेवा. आदि नारायण साराचे ते सार. केला उपकार ब्रह्मदेवा. की ज्याच्यापासून या महिमंडळाची उत्पत्ती आहे आणि त्या भगवंताची सेवा तुमच्याकडून घडत आहे. आणि एक अजून कुतूहल सांगतो तुम्हाला, आता आठवलं म्हणून. तुकोबारायांनी बालक्रीडेमध्ये भगवंताचं चरित्र जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा त्या चरित्रामध्ये जो अवतार आहे ते नाव नाही घेतलं. कोणतं नाव घेतलं? नारायण भगवंताचं नाव त्या ठिकाणी तुकोबाराय घेतात. का घेतात? तर त्या ठिकाणावरच तो अवतार आहे पुढचा. एदशे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखिताये. त्या ठिकाणी कृष्णानं म्हटलं काय? नारायणच का म्हटलं आहे? तर आदि नारायण साराचे ते सार. अशा प्रकारे की ज्याच्यापासून उत्पत्ती आहे अशा भगवंतापासून ज्याने सगळं महिमंडळ तयार केलेलं आहे अशा भगवंताची सेवा आपली या ठिकाणी घडत आहे. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. महाराजांनी सुंदर नियोजन केलं. त्यांच्या मागं कामही भरपूर आहे. मी आलो तेव्हा ते वर्गणी करण्याकरता गावात फिरत होते. कारण काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असेल तर त्या ठिकाणी खूप धडपड पाहिजे. या 7 दिवसातला वेळ कुठं जातो काही माहीत पडत नाही. कथा आहे, कीर्तन आहे, काकड आरती आहे, लोकांना समजवणं आहे, पंक्तीवाल्याकडे जाणं आहे, वर्गणी गोळा करणं आहे, हिशोब ठेवणं आहे, सगळा व्यवहार. आणि हे सोपं नाही. म्हणून महाराजांनी सुंदर नियोजन केलं. सर्व कीर्तनकार मंडळी सुंदर आहे. कथाव्यास या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांच्या पुढे बोलण्याचा किंवा महाराजांच्या पुढे बोलण्याचा माझा अधिकार नाही. मी त्यांच्या विद्यार्थ्यासमवेत आहे. पण तरीही या ठिकाणी धाडस करतो. का? तर बालक बापाचे ताटी रिगे आणि बापा त्याची जेवू लागे. संतोष लेणी मुखे. ही संतोष लेणी संतोष लेणी अति मुखची ओढी. मुखेची ओढी. अशा प्रकारचा भाव अंतःकरणात ठेवतो आणि तुमच्या पुढे ही कथा जसं भगवान बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आमचे गुरुबंधू आहे, आमचे संदीप महाराज आहे, आमचे गुरु महाराज आहे, उर्फ काय प्रवीण महाराज, आमचे विनेकरी महाराज आहे आणि महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी उभे राहिले आहे. म्हणजे मृदंगाचार्य आहे. तुम्ही बहुश्रुत श्रोते आहे. जसे भगवान परमात्मा आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण बोलण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि तुकोबारा या ठिकाणी संतांचा महिमा वर्णन करतात. संतांचाच महिमा का वर्णन केला पाहिजे? संतांचं वर्णन का करावं? एका बाजूला देवाचं वर्णन केलं नाही तरी चालेल पण संतांचा महिमा वर्णन करावं. संतांना जर बाजूला ठेवलं तर भगवान परमात्मा म्हणतो की हे भक्त आहे ना माझ्यावर फुलं उधळत आहेत. हे मला कसे वाटतात? फुलं दगडाप्रमाणे वाटतात. म्हणून भक्त हे भगवंताला खूप प्रिय आहे. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राचे प्रशंसती अर्थात भक्त हे सुद्धा प्रिय आहे. त्या ठिकाणी संतांचं वर्णन अनेक संतांनी केलं आहे. जेवढेही संप्रदायामध्ये परंपरेने संत झालेले आहेत त्या संतांनी संतांचं वर्णन केलं, महात्म्यांचं वर्णन केलं. आता वर्णन करणारा सुद्धा महत्वाचा आहे आणि वर्णविषयी सुद्धा महत्वाचा आहे. वर्णन करणाराही तेवढा अधिकाराचा पाहिजे. तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान कळो. समुद्राची जर मापी मोजायची असेल तर समुद्र एवढं व्हावं लागेल. मेरू शिखराची जर उंची मोजायची असेल तर मेरू शिखरा एवढं व्हावं लागेल.
त्याचप्रमाणे संत जर कळावे लागल तर संत कळणं काही एवढं सोपं नाही. मग संतच व्हावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. तर या ठिकाणी वर्णन करणारी तुकोबरा आहे. तुकोबरायचा अधिकार महाराज सामान्य देतो. एका बाजूला ब्रह्म आहे आणि एका बाजूला तुकोबरा आहे. तुकिता तुलणी से तुकिता तुलणी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. हो, ब्रह्म आणि तुकोबर आहे सम प्रमाणात त्या ठिकाणी आहे. एवढा तुकोबरायचा अधिकार. अजून एक चरित्र भाग तुकोबरायांचा सांगतो की त्यामुळे तुम्हाला तुकोबरायांचा अधिकार कळेल. जगद्गुरु तुकोबराय देव क्षेत्रामध्ये वास्तव्य करत असताना अनेक चरित्र महाराजांच्या जीवनात सहज घडले. साधूच्या जीवनातले चरित्र सहज घडत असतात. तुकोबरायांची कीर्ती त्या देऊ क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. तुकोबराय मोठे संत आहे, वैराग्यवान आहे. म्हणून अनगडशा नावाचा फकीर आहे देऊ क्षेत्रामध्ये. त्या फकीराला असं वाटलं की तुकोबरायांची परीक्षा घ्यावी. आता त्याच्याकडे काही विद्या असेल, त्या विद्येमुळे काय होतं महाराज, त्याचा जो कटोरा होता तो कटोरा कधीच भरत नव्हता. त्यात किती काही गोदामाच्या गोदामा धान्य टाका, पीठ टाका, तो भरत नव्हता. त्याला असं वाटलं की तुकोबरायाच्या घरी आपण गेलं पाहिजे, तुकोबरायाची फजिती केली पाहिजे किंवा अनुभूती घेतली पाहिजे. गेला तो. गेल्यानंतर तुकोबराय तर डोंगरावर निघून गेले होते. दारामध्ये आला आणि दारामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्याने अलग पुकारला भिक्षाम द्यायचा. तुकोबराय घरात नव्हते. तुकोबरायाच्या घरामध्ये म्हणजे चुलीवर हराळ उगवली होती अशी परिस्थिती होती. कुठून तरी 2-4 घरचे ज्वारीचे दाणे जिजाबाईने आपले आणले आणि घरी जात्यावर दळू लागली. आता दळता दळता तुकोबरायांची जी लहान कन्या आहे भागीरथी, त्या भागीरथीला चाहूल लागली की आपल्या दारावर कोणीतरी याचक आलेला आहे, म्हणून त्याला दान दिलं पाहिजे. जिजाबाई दळत आहे. आईची नजर चुकवली. पटकन ओंजळभर पीठ उचललं आणि धावत निघाली. जिजाबाईचं लक्ष गेलं आणि जिजाबाई ताडकन उठली. म्हणे बाप उदार तर उदार, तू त्याच्यापेक्षा उदार. म्हणे तुझा बाप तर उदारच आहे. आणि हातातलं पीठ महाराज झटकून काढलं. झटकलं. आता लहान लहान हात, त्यात ते पीठ आणि तेही झटकलं. आता लहान मुलाचा हात झटकल्यावर किती पीठ असेल, थोडं असेल हाताला झटकलं. आणि भागीरथी आली अनगडशाना त्या फकीराच्या त्या कटोऱ्यामध्ये हात असे झटकले. हात झटकल्याबरोबर तो कटोरा तर भरलाच भरला, पीठ ओसंडू लागलं. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात की खाली तर ओसंडू लागलं, पण त्या पीठामध्ये तो अनगडशा फकीर काढू लागला. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं काय, जगद्गुरु तुकोबरायाची अनुभूती घेण्याकरता तो अनगडशा फकीर आला. तुकोबराय घरी नव्हते. मुलीनं एवढा चमत्कार केला तर बापात किती ताकद असेल. म्हणून ते तुकोबराय संतांचं वर्णन करतात. एवढी तुकोबरायांची कीर्ती महाराज इकडे तिकडे पसरली, जिकडे तिकडे. कारण खऱ्या साधूची कीर्ती ही सर्वत्र पसरवित असते. आणि कोण पसरवितो? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, माप चाले सज्जना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. खऱ्या साधूची कीर्ती देव स्वतः आपल्या मुखाद्वारे पसरवित असतो. वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होऊन पाहणाऱ्या साधूची किंमत त्या चिटोऱ्या इतकीही नसते. विठ्ठल विठ्ठल.
तुकोबारायांची कीर्ती सगळीकडे पसरली. असाच एक साधक आहे, त्या साधकाला वाटलं की तुकोबारायांचं आपण दर्शन घ्यावं आणि त्यांना जो आनंद प्राप्त झालेला आहे, जे चैतन्य त्यांच्याकडे आहे ते मला सुद्धा प्राप्त व्हावं, तो योग माझ्या जीवनामध्ये यावा. म्हणून तो साधक तुकोबारायांच्या दारावर आला. तुकोबाराय अंगणामध्ये तुळशीच्या वृंदावनाजवळ विना चिपड्या घेऊन रामकृष्ण हरी भजन करत होते. तास झाला, दीड तास झाला, 2 तास झाला, तुकोबारायांचं भजन बंद पडलं आणि बंद झाल्याबरोबर त्या साधकाने तुकोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाला. श्री संताची या माता चरणावरी, नमन केलं, साष्टांग दंडवत घातला. तुकोबारांनी त्याचे दोन्ही भाऊ पकडले. म्हणे का रे बाबा, कुठून आला? म्हणे महाराज तुम्ही कसं काय ओळखलं? म्हणे तू देहूतला नसला पाहिजे. म्हणे कसं काय? तर म्हणे देहूतले माझ्या आजपर्यंत कोणी पाया पडायला आले नाही. ज्या अर्थी तू साष्टांग दंडवत घालतोय तर तू देहूतला नाही. म्हणजे नाही महाराज, मी फार लांबून आलेलो आहे आणि मला जिज्ञासा प्राप्त झालेला आहे, मुमुक्षत्व प्राप्त झालेला आहे आणि मला असं वाटते की तुम्ही जो आनंद प्राप्त केला, जो तुमच्याकडे नित्यानंद आहे, तो मलाही प्राप्त व्हावा. यासाठी काय करावं महाराज? म्हणजे फार काही करावं लागत नाही. माझ्या जीवनामध्ये मी 3च गोष्टीचा अंगीकार केला. त्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याला वारकरी संप्रदाय म्हणजे त्रिवेणी संगम म्हणतात. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रजवंदिताती. अशा प्रकारे 3 गोष्टी आहेत. एक आहे देव आहे, दुसरी गोष्ट आहे भक्त आणि तिसरी गोष्ट आहे देवाचं नाम. या 3 गोष्टीनेच माणूस या ठिकाणी परमार्थामध्ये अग्रेसर होतो. तुकोबाराय म्हणतात या 3 गोष्टी मी माझ्या जवळ केल्या. या 3 गोष्टी जवळ करून त्याचंच चिंतन मी माझ्या जीवनामध्ये केलं. त्यातली तुकोबारायच्या आवडीचा पहिला विषय सांगतो. तुकोबाराय म्हणतात मला देव आवडतो. आता त्या साधकाला एवढी जिज्ञासा निर्माण झाली, महाराज तो काय साधा असला पाहिजे काय? तो तुकोबारांना प्रतिप्रश्न करू लागला आणि महाराज तुम्हाला देव आवडतो, बरोबर आहे, पण देवाची तर 2 रूप आहे, एक सगुण आहे आणि एक निर्गुण आहे. तुकोबाराय म्हणतात देवाची 2 रूप आहे, पण आम्ही जे भोळे भक्त आहे ना, त्या भोळ्या भक्तांना कोणतं देवाचं रूप आवडत असेल? पाहता लोचना सुखावली, सुखावले. अशा प्रकारचं भोळ्या भक्तांना देवाचं सगुण साजिर गोजिर रूप आवडते. हो, वेद पुरुष नारायण योगियाचे ब्रह्मशून्य, मुक्तात्मा परिपूर्ण, तुका म्हणे भोळ्या सगुणामा. जे भोळे भक्त आहे त्या भोळ्या भक्तांना देवाचं साजिर गोजिर ते सगुण रूप आवडतं. म्हणून ते सगुण रूप माझ्या मी अंतरामध्ये ठसावलं. दुसरी आवड आहे तुकोबारायांची, त्याच देवाचं नाम, त्या देवाच्या नामाचा मी स्वीकार केला. स्वीकार असं कसा केला नाही महाराज? सप्ताह सुरू झाला की नामस्मरण करायचं. इथं मंडपामध्ये येऊन सुद्धा आपल्याकडून नामस्मरण होत नाही. तुकोबारायांची निरंतर साधना होती. निरंतर साधना अशी की नामचिंतनच. रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हता, संसार कळत नव्हता, नित्य नामस्मरण. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिवस नकडे रात्र नकडे, अंगी खेडे दैवत हे. अशा प्रकारची अवस्था तुकोबारायांची आहे. रात्रंदिवस नामस्मरण नामस्मरण. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ते नामस्मरण मी माझ्या जवळ ठेवलं. नित्य मी ते नामस्मरण त्या चिंतनामध्ये राहिलो. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी जी गोष्ट आहे तर तुकोबाराय म्हणतात की मी संतांच्या जवळ गेलो, भक्तांच्या जवळ गेलो. भक्तांच्या जवळ जाऊनही जमत नाही. भक्त
संतांच्या जवळ कितीक जण जातात आणि कितीक परत येतात. संत कळतही नाही. कसं तरी कुठे एखादे महाराज प्रगट झाले म्हणून त्या ठिकाणी अनेक लोक जात असतात. आता त्या ठिकाणी निष्काम भावनेने जातात की सकाम भावनेने जातात? सकाम भावनेने जातात म्हणून संत काही कळत नाही. पण तुकोबारा म्हणतात मी संतांकडे गेलो विठ्ठल तुकोबारा म्हणतात मी संतांकडे गेलो पण मी कोणत्या भावनेने गेलो? माझा संपूर्ण विश्वास मी संतांच्या चरणावर महाराज ठेवला आणि काय झालो तर त्यांचा दास झालो. सर्व भावे दास हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबारा म्हणतात मी त्यांचा सर्व भावाने दास झालो. आता दासही होणं काही सोपं नाही. मी म्हटलं रामकृष्ण बाबा मी तुमचा दास झालो. तोंडानं म्हटल्यानं होते का? तोंडानं म्हटल्यानं दास होत नाही. त्यांच्याबद्दल जर मी काहीतरी करत असेल, त्यांची सेवा करत असेल, त्यांना अनन्य शरण असेल तर ते दासवाद महत्वाचं आहे. आता ते दासत्व काही एका दृष्टीनं नसते. हो बोला जीव घातलं, कपडे धुतले, झोपू घातलं, हा काही विषय दास्यत्वाचा नाही. एवढाच दास्यत्व कशा प्रकारे असलं पाहिजे तुकोबारांनी व्याख्या केली. तुकोबारांनी दास्यत्व पदाची व्याख्या एका अभंगाच्या चरणामध्ये केलेली आहे. दास झालो हरिदासाचा बुद्धी काया म्हणे वाचा, बुद्धी काया म्हणे बुद्धी काया म्हणे वाचा. बुद्धीने, कायेने आणि वाचेने या तीन गोष्टी जर एकत्र आल्या तर तेव्हा दासत्व खरं. म्हणून तुकोबारा म्हणतात मी या तीनही गोष्टी एकत्र केल्या आणि संतांचा दास झालो. म्हणजे आता मी त्यांच्यापासून कुठं दूर जाणार नाही. कारण संत महात्मे एकदा भेटतच नाही आणि भेटल्यावर कळत सुद्धा नाही. आणि भेटले असतील, कळले असतील तर त्यांच्याजवळ आपल्याला नित्यकाळ राहता येत नाही. पण तुकोबारा आहे, दृढ निश्चय आहे, म्हणजे मी त्यांच्या आता दूर जाणार नाही. का हो तुकोबारा आहे? तुम्ही म्हणता मी दास झालो, मी दास झालो, पण संतांनी तुमचा स्वीकार केला का? आपण म्हणत असतो विठ्ठल माझा माझा. देवानं कधी म्हटलं का तुमच्या पुढे येऊन स्वप्नात भजनात की तू माझाच आहे म्हणून? त्यांनी माझं म्हटलं पाहिजे ना. आपण तसा बोलास म्हणतो तू माझा आहे, पण त्यांनी म्हटलं पाहिजे की हो तू माझा आहे. म्हणून या ठिकाणी जर तुमचा संतांनी स्वीकार केला नाही, तुम्हाला जर या ठिकाणी संतांनी हाकलून लावलं तर तुकोबारा म्हणतात संतांनी हाकलून लावलं काय? संतांनी लाथा जरी मारल्या तरी मी त्यांच्यापासून दूर जाणार नाही. तुका म्हणे आत्म, तुका म्हणे दुरी नवजे दौडिता, तुका म्हणे लाता घेईनांगे. असं म्हणजे थाप देत जावं. दुरी त्यापासून नवजे दवडिता, तुका म्हणे लाता घेईनांगे. मी त्यांच्यापासून दूर जाणार नाही, त्यांच्या लाता सहन करेन.
तरी मी दूर जाणार नाही. आणि का हो महाराज, इथपर्यंत बरोबर आहे. तुम्ही गाताही सहन करसान, त्यांच्या शिव्याही सहन करसान. संत महात्मेच म्हणतात की तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. संत महात्म्यांचे शब्द हे वेद आहेत, जरी शिव्या जरी असल्या तरी. तुकोबाराय म्हणतात मी सहन करायला तयार आहे. तो साधक फार हुशार होता म्हणे महाराज इथपर्यंत बरोबर आहे, पण हा मृत्यू लोक आहे आणि या ठिकाणी नियम असा आहे, साधूचा जरी देह धरला आणि मनुष्य आहे दोघांना या ठिकाणून जावं लागते. विठ्ठल विठ्ठल साधू जरी असला आणि मनुष्य जरी असला त्या मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे त्याला जावं लागते. मग साधू अगोदर जातील किंवा मनुष्य अगोदर जातील, मग त्या ठिकाणी तर तुमचा वियोग होईल. तुकोबाराय म्हणतात त्याची काळजी करू नका, मी देवाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. जरी मला मरण आलं, हा देह सोडावा लागला, तर मी देवाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. हरिदासाचे घरी मज उपजवा जलमांतरी, म्हणसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. मी सांगितलं देवाला की पुढचा जन्म मला हरिदासाच्या घरी द्यावा. आणि महाराज हे बरोबर आहे, तुम्हाला जन्म पुढचा मिळेल, पण मनुष्याचाच मिळेल हे काही सांगता येत नाही. कारण हा मनुष्य फार देह दुर्लभ आहे, मनुष्याचाच मिळेल असं काही सांगता येत. तुकोबाराय म्हणतात मी संतांच्या दारातला कुत्रा व्हायला तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. समागमय खाली परे, संत समागमय खाली परे, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. संत समागम एकादे परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुकोबाराय म्हणतात मी श्वान म्हणजे कुत्रा सुद्धा व्हायला तयार आहे. का तर तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. राम नाम श्रवण होईल, संतांचं उच्चिष्ट मला प्राप्त होईल, म्हणून मी कुत्राही व्हायला तयार आहे. तुकोबाराय संतांच्या संगतीसाठी त्याच्याही खाली अजून उतरतात. तुकोबाराय म्हणतात मी कुत्र व्हायला तयार आहे. तुकोबाराय म्हणतात नाही कुत्र्याचा जन्म मिळाला तर मी संतांच्या नानीतला किडा सुद्धा व्हायला तयार आहे. सेवीन उच्चिष्ट लोडेन अंगणी, वैष्णवांचे नानी होईन किडा. तुकोबाराय म्हणतात की मी वैष्णवांच्या नानीतला किडा सुद्धा व्हायला तयार आहे. किती पराकोटीचा भाव झाला की कुत्रा व्हायला तयार आहे, किडा व्हायला तयार आहे, तरी सुद्धा संत संगती सोडायला तयार नाही. आणि एवढा पराकोटीचा भाव त्या साधकाने तुकोबारांच्या मुखातून ऐकला, त्याचं अंतकरण भरून आलं. म्हणे महाराज एवढी निष्ठा तुमची साधूवर? हो म्हणे निष्ठा ठेवलीच पाहिजे, हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये साधूच थोर जाणला पाहिजे. साधू थोर जाना, 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 थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना करे योगी, साधू थोर जाना करे योगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर
साधू थोर जाना कलियुगी. भगवंताचा अवतार जर कलियुगामध्ये कोण असेल तर ते साधू संत आहे. आणि तुकोबाराय म्हणतात त्यांच्या चरणी माझी निष्ठा आहे. एवढं ऐकल्याबरोबर तो साधक म्हणू लागला, म्हणे महाराज तुम्ही त्या संतांचा एवढा महिमा सांगता, मला तरी काही त्या संतांचा महिमा सांगा. तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा आणि मी माझा अधिकार संतांचा महिमा वर्णन करण्याचा नाही. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. तुकोबाराय म्हणतात मी त्यांचा महिमा वर्णन करू शकत नाही. माझा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विचार नाही, माझा त्या ठिकाणी अधिकार नाही, म्हणून मी संत महिमा वर्णन करू शकत नाही. आता या ठिकाणी तुकोबारांचा अधिकार नव्हता, तुकोबारांचा अधिकार होता, पण तुकोबारांच्या ठिकाणी जो असलेला नम्र भाव या ठिकाणी दिसून येतो. संत महात्मे कधी मोठेपणा आपला सांगत नसतात, म्हणून तुकोबाराय म्हणतात मी वर्णन करू शकत नाही. अहो संतांचा महिमा वर्णन करणं एवढं सोपं नाही. ब्रह्मादिका पार अलंघवे सामर्थ्य, त्या ठिकाणी तो दृढ संसारासाठी आहे, पण या ठिकाणी लावता येईल आपल्याला की तो ब्रह्मादिकांना सुद्धा कळू शकत नाही. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीन जगा. ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्मादिकांना सुद्धा कळत नाही, शेवटी ते संतांच्या चरणावर मस्तक ठेवतात. महिमा समजत नाही, महिमा कळत नाही, महिमा सांगता येत नाही. आणि त्या ठिकाणी दोन अजून अशा गोष्टी आहे की त्यांना सुद्धा महिमा कळत नाही. संतांचा महिमा न कडे आगमा निगमा. आगम म्हणजे शास्त्र, निगम म्हणजे वेद. यांना सुद्धा संतांचा महिमा कळत नाही. मग तुकोबाराय म्हणतात मी काय वर्णन करणार, मी वर्णन करू शकत नाही. ज्ञानियांचे राजे अलंकापूर निवासी ज्ञानोबाराय म्हणतात की संत वर्णन करायला वेद आणि मी बसलो तर आम्हाला मुक्याच्या पंक्तीला बसावं लागलं. वेद जाणोनी चांग, जवण दिसे तुझे अंग, मग आम्हा तया मूक एके पांती. हो, ज्ञानोबाराय म्हणतात की
की मला संतांचा महिमा वर्णन करता आला नाही, वेदाला करता आला आणि आम्ही मुक्याच्या पंक्तीत बसलो. मग तिथं तुकोबाराय म्हणतात मी काय वर्णन करणार, माझा कोणताही विचार नाही. एखादा शास्त्री बोलाव, पंडित बोलावू, विद्वान बोलावू आणि संत महिमा वर्णन करायला बसू. पंडित शास्त्री विद्वान काय करतील, इकडचा शब्द तिकडे करतील, तिकडचा शब्द इकडे करतील, नवे नवे शब्दाची कटछट करतील. पण संता महिमा वर्णन करू शकेल असं काही सांगता येत नाही. शाब्दिकाचे काम नाही ते शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा तो बहु संतांचा महिमा तो बहु दुर्लभ, महिमा तो बहु संतांचा महिमा तो बहु दुर्लभ. शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते. त्या ठिकाणी शाब्दिक सुद्धा संतांचं वर्णन करू शकत नाही, ब्रह्मादिक देव सुद्धा करू शकत नाही, वेद सुद्धा करत नाही. मग तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी मी काय करणार, तेथे माझा काय कोणतो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा महिमा मी वर्णन करू शकत नाही. तो साधक म्हणाला, महाराज तुम्ही त्यांचा महिमा वर्णन करू शकत नाही की अशी काय त्या साधूची ताकद असली पाहिजे, असं काय आहे त्या साधूकडे की तुम्ही त्यांचा महिमा वर्णन करू शकत नाही, अशी काय व त्यांची लीला आहे. तर तुकोबाराय म्हणतात जगाचं पालन करणारा जो ब्रह्मांड नायक परमात्मा आहे तो संतांच्या घरी सेवा करतो. अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचे ते सुख झाले या देवा. झाले या देवा, म्हणोनी सेवा करी त्यांची.
तुकोबाराय म्हणतात की साक्षात भगवान परमात्मा त्या संतांची सेवा करतो. सेवा का करतो तर देवाला संतांपासून सुख झालेलं आहे आणि त्या सुखाच्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्मा संतांच्या घरी सेवा करतो. एवढा अधिकार त्या संतांचा आहे म्हणून मी त्यांचा महिमा वर्णन करू शकत नाही. आता या ठिकाणी संत सांगितले आहेत, देव सांगितलेले आहे, सुख सांगितलेलं आहे. कोणते संत याचा नाम उल्लेख नाही. म्हणून या ठिकाणी काही प्रश्न निर्माण होतात की ज्या संतांपासून सुख देवाला झालेलं आहे ते संत कोणते आणि ज्या देवाला सुख झालं आहे तो देव कोणता, त्या देवाला सुख झालं ते सुख कोणतं आणि ते सुख त्याच्याकडे नाही काय. हे 4 प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. भावार्थानंतर जर वेळ मिळाला तर ते प्रश्न आपण बघू. पण एवढं मात्र खरं आहे की या ठिकाणी देवाला सुख झालेलं आहे. आता या ठिकाणी असं झालं की नाताच्या घरची उलटी खून आणि पाण्याला मोठी लागली तहान, अशा प्रकारचं चिन्ह या ठिकाणी आहे. पण एवढं मात्र खरं आहे की देवाला सुख झालेलं आहे. आता आधुनिक काळामध्ये काय जराच बाहेर जातो अभंगाच्या, संत काय आणि देव काय कोणी मानायला तयार नाही. दुय्यम दर्जाचा जो उपदेश व्हायला पाहिजे तो उपदेश प्रथम क्रमांकावर सर्व घरामध्ये होत आहे. प्रथम क्रमांकावर काय आहे महाराज, काय असलं पाहिजे? मुलांना जर उपदेश करायचा असेल पहिला तर काय उपदेश करायचा? हो, त्याला धर्म शिकवला पाहिजे, त्याला देव शिकवला पाहिजे, त्याला संत शिकवले पाहिजे. हो, पण 100% लोकांचं असं झालं महाराज, त्याला आपण दुय्यम दर्जाचं जे आहे त्याला आपण पैसाच कमवायला शिकवतो. सगळ्यांची धावपळ त्याच्यासाठी आहे. आणि धर्म, देश आणि देव संत कळणे हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक घरामध्ये पहिले संस्कार हे मुलांवर झाले पाहिजे. सगळे तिकडे धाळ आहे. काही लोक मानायलाच तयार नाही, संत म्हणत नाही. तुम्ही कोणालाही म्हणू नका असं म्हणत नाही मी, पण खरी प्रचिती आपल्या जीवनामध्ये घ्यावी. संत होतीलही आता काही सांगता येत नाही. गेले दिगंबर ईश्वर मूर्ती, राहिल्या त्या की जगा माहिती. आता संत कसे, त्यांची संगती कशी करायची? ज्ञानोबारायांची संगती करायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. हो, ज्ञानेश्वरी पारायण असते काही तर ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. सप्ताहात होत असेल सप्ताहात करावं, घरी होत असेल घरात घरी करावं, महिन्यात होत नाही 2 महिने करावं. तुकाराम महाराजांची संगती करायची असेल तर तुकाराम गाथ्याची संगती करावी, ते अभंग वाचावे, संतांची संगती होईल. नाही विश्वास तुमचा दुसऱ्या संतावर तर एकनाथी भागवत वाचावं, एकनाथ महाराजांची संगती होईल. म्हणून ही संगती आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे. संत मानत नाही, देव मानत नाही, देश सेवा नाही. एक असाच मनुष्य होता आणि फार शिकलेला होता, वकील होता. वकील असल्यामुळे चिकित्सक वृत्ती आणि देव न मानणारा होता. पण त्याच्या घरामध्ये जे मूल जन्माला आलं होतं त्याचे मागच्या जन्माचे संस्कार होते. त्याला खूप देव आवडायचा, पण वडिलांना आवडत नव्हता, करत नव्हता. लोकांच्या घरी देव दिसायचा, फोटो दिसायचे. त्याला वाटलं आपल्याही घरी असले पाहिजे, पण वडिलाला आवडत नाही. आता काय करावं? त्याने काय केलं, एक दिवस सुंदर अशा प्रकारचं गोपाल कृष्णाचं चित्र काढलं. असं चित्र लड्डू गोपाल, आपल्या इथं आहे ना लड्डू गोपाल, मागं सुंदर असं चित्र काढलं. सुंदर अशा प्रकारचे त्यामध्ये रंग भरले आणि आपल्या घराचा मुख्य जो हॉल आहे त्या हॉलच्या मुख्य भिंतीवर की दारातून आल्याबरोबर तो फोटो दिसेल अशा जागी चिटकवला. 5 वाजले, वडिलांना सुट्टी झाली. 6 वाजेपर्यंत वडील घरी आले. घरात पाय ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी ओरडले, म्हणजे हा फोटो या ठिकाणी कोणाला लावला? मुलगा घाबरत घाबरत आतून आला. वडिलांना म्हणू लागला, म्हणजे मला माहित नाही, मला असं वाटते बाबा की हा कागद आपोआप त्या भिंतीवर गेला असेल, ही पेन्सिल गेली असेल, त्या ठिकाणी या रंगकांड्या आपोआप गेल्या असतील, सुंदर त्यांनी रंगवलं असेल आणि त्यांनी चिटकवून तो कागद तिथे ठेवला असेल. म्हणजे मूर्खा, तुला समजतं का? कोणतीही वस्तू, कोणतीही कृती करण्याकरिता करता लागतो, करता लागतो. मग हे चित्र विचित्र जग ज्याने निर्माण केलं
तो भगवान करता सर्वांनी परमात्मा तो मानला पाहिजे, करता मानला पाहिजे, म्हणजे देव मानला पाहिजे. विठ्ठल 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 साधं चित्र काढायला करता आहे आणि हे जग निर्माण करायला कोणी करता नाही का? करता आहे तो भगवान परमात्मा आहे, त्याला देव म्हणतात. देव शब्दामध्ये दीव धातू आहे, म्हणजे सर्वांचं प्रकाशन करणारा असा भगवान परमात्मा. आणि तुकोबाराय म्हणतात की तो देव साक्षात संतांची सेवा करतो. आता या ठिकाणी एक आपत्ती येते. आपत्ती अशी आहे की कोणताही साधक बाधक व्यवहार हा समान सत्तेमध्ये होतो. आता या ठिकाणी विषम सत्ता आहे. संत महात्मे आपल्याला दिसतात, त्यांची व्यवहारातली सत्ता आहे म्हणजे व्यवहारिक सत्ता आहे, आणि भगवान परमात्मा दिसत नाही म्हणजे त्याची पारमार्थिक सत्ता आहे. मग या ठिकाणी नियम असा आहे की कोणताही साधक बाधक व्यवहार हा समान सत्तेमध्ये होतो. मग देवाची सत्ता आहे पारमार्थिक, भक्ताची सत्ता आहे व्यवहारिक. मग पारमार्थिक सत्तेतला देव व्यवहारिक सत्तेतल्या संतांची सेवा कशी काय करतो? तर तुकोबाराय म्हणतात तो पारमार्थिक सत्तेमध्ये आहे, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, त्याला रंग नाही, पण संताविषयीची आतुरता त्याला गप्प बसू देत नाही. आणि त्या आतुरतेने तो भगवान परमात्मा काय होतो तर निर्गुण रूपातला परमात्मा सगुण होतो, गुणवान होतो, आकारवान होतो आणि संतांची सेवा करायला येतो, संतांचं पूजन करतो अभंगाच्या 3ऱ्या चरणात. तुकोबाराय म्हणतात जो निर्गुण अवस्थेतला परमात्मा आहे
तो गुणवंत होतो, आकाराला येतो आणि काय करतो तर संत महात्म्यांची सेवा करतो. आता या ठिकाणी भगवान परमात्मा अवताराला येतो. आता या ठिकाणी गीतेमध्ये प्रयोजन सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, अशा प्रकारचं सूत्र त्या ठिकाणी आहे. तर महत्वाचा भाग असा आहे की दृष्टाचा संवार करण्याकरता भगवान परमात्मा येतो, ही दुसऱ्या बाजूने. पण सर्वप्रथम भक्ताविषयीचं जे प्रेम आहे त्या प्रेमाची लालसा त्याला आवरली जात नाही. त्याला असं वाटलं की मला भक्त भेटावे की तो लगेच अवताराला येतो. कशा करता? भक्ताच्या प्रेमाकरिता, भक्ताच्या संगतीत राहण्याकरता. वास्तविक पाहता देवाला हे सृष्टी निर्माण करता येते, तर हे सृष्टी बंद सुद्धा करता येते. राक्षस निर्माण करता येतात, तर राक्षसाचं निर्धारण सुद्धा भगवंताला करता येऊ शकते, आणि तेही जाग्यावर बसून त्या रूपामध्ये त्या अवस्थेमध्ये. पण देवाच्या अवताराला येण्याचं प्रयोजन हे फक्त एक मात्र संत महात्म्य आहे. गुणाला विटेवरी पितांबर सारी सुंदर जो हो, त्या ठिकाणी भगवान परमात्मा संतांच्या संगतीसाठी येतो. नाथ महाराज सुद्धा सांगतात की ते वैष्णव सदन एवढं देवाला आवडते की ते वैकुंठ सोडून सुद्धा ज्या सुख कारणी देव वेडावला, ज्या सुख कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला. ज्या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. भगवान नारायण परमात्मा संतांच्या घरी येतो. का? तर भक्ताविषयीचं प्रेम, संताविषयीचं प्रेम हो. आणि भगवान परमात्मा भक्ताच्या भेटीला जात असेल तर रिकाम्या हाताने कधी जात नाही. त्याच्यासाठी साहित्य असते. तुम्ही भगवान विष्णूची मूर्ती बघितली का? भगवान विष्णू बघितले का? कशी आहे? कमरीवर हात, पाय सम, बरोबर. मग कसे आहे? चतुर्भुज. अवताराच्या राशी तो उभा विटेवरी. पद्म सहित हरी. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, आणि हात कसे केले आहे? असे 4 हात आहे. बरोबर. फोटो काढायसाठी घेतले का? सांगतात ना फोटोवाले, असं हात करा, असं तोंड करा. ते फोटो काढायसाठी नाही, त्याचं कारण सांगतात एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये. चक्र अभिमानाचा करी चेंदा, मोह ममताचे दिगदा, शंके उद्बोधी निज बोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजी. नाथ महाराज म्हणतात जे चक्र आहे ते चक्र कशा करिता आहे? भक्ताला जर मोह झाला तर त्या मोहाचं छेदन करण्याकरिता आहे.
भक्ताला जर अभिमान झाला, त्या अभिमानाचा चेंदा करण्याकरता भगवंताच्या हातामध्ये गदा आहे. आणि शंख कशाकरिता आहे? भक्त भक्ती करता करता जर देवाला भुलला, विसरला, तर त्याला शुद्धीवर आणण्याकरता तो शंख आहे. आणि ते पद्म म्हणजे कमळ, ते कमळ कशाकरिता आहे? तर निज भक्ते निज कमळे पूजी. जवळच्या भक्ताला, सदा पूजी. जवळच्या भक्ताला आणि जवळचं जे कमळ आहे निज कमळ, त्या निज कमळाने पूजन सांगतात. ज्ञानोबाऱ्या सुद्धा सुद्धा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुची मज डोळे, हातीचे निलीला कमळे पूजूतया ते. एकनाथ महाराज म्हणतात निज कमळाने देव परमात्मा देव संतांचं पूजन करतो. ज्ञानोबाराय म्हणतात लीळा कमळाने संतांचं पूजन करतो. आणि पूजन करून देव गपचप राहत नाही, देव त्या ठिकाणी उभा राहत नाही. तर देव काय करतो? संतांचं पूजन झालं रे झालं, झाली दंडवत पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया. आली दंडवत पूजोनिया, आली दंडवत पूजोनिया. निर्गुणाकार निर्गुणाकार झाला शिवावा, निर्गुणाकार झाला शिवावा. आली दंडवत पूजोनिया, आली दंडवत पूजोनिया, आली दंडवत पूजोनिया. निर्गुणाकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. भगवान परमात्मा संतांची पूजा करतो आणि तसाच उभा राहत नाही महाराज. एखादी काठी अशी उभी करावी आणि हातची सोडून द्यायची. ती काठी कशी पडते? ताळकन सरळ. तसा भगवान परमात्मा आपलं अंग संतांच्या चरणावर लोळतो, त्याला म्हणतात दंडवत. विठ्ठल विठ्ठल. असा भगवान परमात्मा की ज्या संतांना शरण जातो त्या संतांचं मी काय वर्णन करू? त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साजार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकाला कळत नाही, शाब्दिकांना कळत नाही, विद्वानाला कळत नाही, वेदाला कळत नाही. कारण त्या संतांची जी लीलेची परमसीमा आहे ती परमसीमा महाराज परमसीमा झाली. त्या ठिकाणी देव ज्या आरती सेवा करतो त्या ठिकाणी काहीच उरलं नाही पुढं. म्हणून मी त्यांचा महिमा वर्णन करू शकत नाही. अहो आता या ठिकाणी आपले 3च विषय चालू आहे, देव भक्त, हे 2 विषय. आणि या 2 विषयामध्ये आपण दोघांचाच महिमा सांगत आहोत, देवाचा आणि भक्ताचा. मग देव त्यांची इच्छा करतो, पण तिसरा कोणी त्यांची इच्छा करतो का? तर तुकोबाराय म्हणतात बाकी सुद्धा त्यांची इच्छा करतात. जगाला पावन करणारे जे तीर्थ आहे ते तीर्थ सुद्धा संतांच्या चरणाची इच्छा करतात. कोण? जगाला पावन करणारे जे तीर्थ आहे ते तीर्थ सुद्धा संतांच्या चरणाची अपेक्षा करतात. तीर्थे त्यांची इच्छा करते निर्माण, तेथे त्यांची इच्छा करते निर्माण.
तीर्थे द्यांची इच्छा करीती नित्य काळ भावया निर्मळ आपणासी. जगाला पावन करणारे जे तीर्थ आहे ते तीर्थ सुद्धा संतांच्या चरणाची अपेक्षा करतात. मग आपण का केले नाही पाहिजे? तीर्थ कुठं आहे? मी पहिल्यांदा सूत्र सांगितलं तुम्हाला, कथा त्रिवेणी संगम. त्या त्रिवेणी संगमावरच लोक आंघोळ करायला जातात. म्हणून आयती गंगा संत महात्म्यांनी ही उभी केलेली आहे. कथा म्हणजे कीर्तन म्हणजे काय आहे? तर हे संगम आहे, या ठिकाणी यावं आणि शुद्ध होऊन जावं. या ठिकाणी आलंच पाहिजे. आता बाबाची तब्येत बरोबर नव्हती, मला बरं नाही वाटत म्हणे. म्हटलं झोपा, येऊ नका. म्हणे नाही महाराज, म्हणे तिथं बेडवर देव आहे का? देव कीर्तनात आहे, भक्त आहे, देव आहे आणि देवाचं नाम आहे. आणि यामध्ये जो मनुष्य सापडला तो शुद्ध झाला. त्या महिला येत असत रस्त्यानं, का वा चल ना, कीर्तनाला चलत काय बापा, थंडी अर्ध आयुष्य गेलं ना, उन्हाळे पावसाळे येऊ शकत नाही मंडळी. तरुण मंडळीची या ठिकाणी गरज आहे, माता भगिनीची गरज आहे, पितृतुल्य माणसाची या ठिकाणी गरज आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी आलं पाहिजे. येत होती भागवता. आणि वास्तविक कसं होते महाराज, ज्या ठिकाणी मंदिर आहे, कथा आहे, त्या आजूबाजूचेच लोक येत नाही. इथले येतात बा. येतात काय? नाही, माझ्या गावातलं सांगतो. माझ्या घराजवळ गुरुदेव सेवा मंडळचं मंदिर आहे, प्रार्थना मंदिर. मग आपण म्हणाल का वा आजी आले नाही प्रार्थनेला? आणि काय सांगावं महाराज, धुणं मला धुवा लागते, भांडे मला घासावं लागते, स्वयंपाक मला करावं लागते, सगळं करावं लागते, डोक्याला ताप आहे म्हणे. आणि कशी येऊ म्हणे? म्हटलं पोराचं लग्न करून टाक, आराम होते म्हणे. तुमचंच ऐकतो म्हणे. आणि तेवढ्यात एक बुडी आली दुसरी. ती बुडी म्हणे, महाराज तुम्ही आता गेली म्हणे, खरी गोष्ट म्हणे, मी माझ्या पोराचं लग्न केलं म्हणे, पुरा आराम झाला म्हणे. हात वर करा बरं, कोणाकोणाला आराम झाला तर. त्याला का आराम? संसारामध्ये आरामच नाही. संसार हा होत असतो आणि परमार्थ करावाच लागतो. विठ्ठल विठ्ठल आराम होत नाही. हो. सून आल्यावर काही दिवस आराम, आई म्हणते ते, मग बाबा म्हणते. गुढी होती आणि सुनीचं बरोबर होतं, ते आत्याबाई म्हणत जाय. आता साऱ्या सुना म्हणे आई आई. मग त्या बुडीला काही बरं वाटते नाही. म्हणजे भल्ली मॅडा म्हणे बाबा तू. साऱ्या सुना म्हणे आई आई म्हणते, म्हणे तू आता बाई म्हणता म्हणे, तू न्याच्या कामाची नाही कुठं म्हणे. तिनं केलं सुरू आई आई आई. झाले 5-7 महिने, आली दिवाळी. आणि दिवाळीला गेली म्हणजे आता म्हणे सगळ्याचे माप म्या घेतले. जवळ गेला दिवाळीला, त्याचंही माप घेतलं कपड्याचं. आता तिकून आल्यावर पाहिजे म्हणजे काय. आणि तिकून आल्यावर जो सुनीनं चालू केलं, लक्षात ठेवा, जे जास्त आई आई करत असं लक्षात ठेवा, दिवाळी झालं का काम आपलं झालं. आणि तिकून आली महाराज, सुनीचं सासूचं काहीच ऐकत नव्हती. सुनीचं सासू ऐकत नव्हती आणि सासू सुनेचं ऐकत नव्हती. लागले भांडणं, विवाद. आली शेजारची बाई, कहो म्हणे तुमच्या घरी म्हणे मस्त वातावरण आहे म्हणे. बाबा म्हणे आमच्या घरी असं वातावरणच नाही म्हणे. सगळेजण म्हणे, सून म्हणते म्हणे आई बाबा अमुक टमुक बसत असं चालू आहे म्हणे. काय सांगावं म्हणे, बाप्पा चांगलं वातावरण होतं म्हणे. दिवाळीला माझा पोरगा गेला म्हणे, काहीतरी घातलं म्हणे. हो, त्या घालून द्यायला लागत होतं काही पहिले जायच्या अगोदर. एवढं समजते तुले तर. म्हणजे तिथून सगळं बिघडलं म्हणे. हा असा संसार आहे. म्हणजे या ठिकाणी मनुष्याची बुद्धी क्षणिक राहते आणि त्या क्षणिक बुद्धीला जर विसावा द्यायचा असेल तर संत संगती महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल याला विसावा कुठं द्यायचा? हो, एखादा बांबू आहे, वला आहे, तो वाकेल. कसा आहे वाकेल? पण तो बांबू का एकदा वाढला तर तो वाकणार नाही, तो मोडणार आहे. म्हणून संस्काराची फार गरज आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळं पुण्य होईल तेव्हा होईल.
पण प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक देशामध्ये संस्कार व्हावे हे महत्वाचं आहे. त्यासाठी पुण्य होईल ती पुढची गोष्ट आहे. तुमचे मुलं जर चांगले निघाले नाही, तुमच्या मुलांवर संस्कार झाले नाही, तर तुमची संपत्ती कामाची नाही. तुमची मुलंच तुमची संपत्ती आहे. यासाठी या सर्व माध्यम आहे. पण याच्यातूनही एक मधली जी वाट आहे ती मोक्षाच्या मार्गाला नेणारी आहे. आणि हे जे तत्वज्ञान आहे वारकरी संप्रदायाचं, हे ओतप्रोत भरलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादी आई आहे, संतांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, संत किती कृपाळू आहे. हो, लहान मुलगा आहे, आई आहे, त्या मुलाला सकाळी नावून धुवून घालते. सुंदर अशा प्रकारचा पाळणा असतो, शुभ्र पांढरा पाळणा घातला आणि त्या पाळण्यामध्ये त्या मुलाला टाकते. आणि मुलाला टाकल्यावर त्या ठिकाणी तो घाण करतो. मग आई मुलगा फेकून देतो काय? आई मुलगा फेकून देते. ती तिचं कार्य करते, त्याला पुन्हा स्वच्छ करते, पुन्हा चांगले कपडे घालते. त्याचप्रमाणे आमचंही तेच काम आहे खेळाचं. संत महात्म्यांच्या बाबतीत तेच आहे. ज्ञानोबरांनी तेच केलं. जे घडांची व्यंकटी सांडो, या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. त्याप्रमाणे संत महात्मे हे काय करतात, तर ते जीव आहे त्यांना दूर लोटत नाही महाराज, त्यांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. आणि असे संत महात्मे जे जगाला स्वच्छ करतात, त्या संतांची सुद्धा तीर्थ इच्छा करतात. तीर्थे त्यांची इच्छा करीते नित्य काळ, भावया निर्मळ आपणासी. अहो, तीर्थाने संतांच्या चरणाची अपेक्षा करावी. गंगा, यमुनादी, जे इंद्रायणी, गोदावरी, नर्मदा, सरस्वती, तुंगभद्रा, कावेरी, ह्या ज्या नद्या आहेत, या नद्या संतांच्या चरणाची इच्छा करतात. एवढा महिमा संतांचा आहे. घडलेले 2 प्रसंग सांगतो. एक तुम्हाला ज्ञात असेल. भक्ती विजय ग्रंथामध्ये दासगुणू महाराजांनी गजानन महाराजांचं चरित्र लिहिलं. त्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जे बंकटलाल वगैरे, पितांबर वगैरे हे सगळी मंडळी होती, भक्त मंडळी गजानन महाराजांची, त्यांची इच्छा झाली की सोमवती अमावस्येचा पर्व आहे आणि त्या पर्वामध्ये आपल्याला नर्मदेचं स्नान करावं. म्हणून त्यांची इच्छा ओंकारेश्वर क्षेत्री जाण्याची झाली. विठ्ठल विठ्ठल त्यांना असं म्हटलं आपण जाणार आहे, पण महाराजांना सुद्धा ओंकारेश्वरला न्यावं. महाराजांना विचारू लागले, म्हणजे महाराज आम्ही ओंकारेश्वरला जाण्याची इच्छा करतोय, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला. महाराज म्हणाले मी येणार नाही. म्हणजे या विहिरीमध्ये माझी जी नर्मदा आहे ती रागाभर आहे, ती रुसल, म्हणून मी तिला सोडून येत नाही. 18 सगळ्यांचं 18 केलं, सगळ्यांनी गेले महाराज. एवढी नर्मदेवर गर्दी, खेडी घाट स्टेशन पासून ओंकारेश्वर पर्यंत एवढी गर्दी की बैलगाड्या जाणं कठीण. इकडून तिकडून बैलगाडी भेटली. बैलगाडीचे बैल खूप तापट असे होते. त्या ठिकाणी बैलगाडी निघाली. कशी तरी ओंकारेश्वर क्षेत्री आले. त्या ठिकाणी ओंकारेश्वर ममलेश्वराचं दर्शन घेतलं. आणि आता परत कसं जावं, तर नावेने जावं खेडी स्टेशनला. म्हणजे आता बैलगाडीनं जाऊ नये, आता नावेनंच प्रवास करायचा. प्रवास करत असताना काय झालं, नावेला एक छिद्र पडलं आणि त्या छिद्रामधून नावेमध्ये पाण्याने प्रवेश केला. सर्व लोक घाबरले. तो नावाडी म्हणू लागला, तुम्हाला पोहणं असेल तर तुम्ही उड्या मारा, मी उडी मारतो. नावाड्याने उडी घातली, नावाडी काठावर निघून गेला. महाराज त्या ठिकाणी स्थिर अवस्थेमध्ये बसलेले आहे, तटस्थ अवस्था आहे, काहीही बोलत नाही. सगळे घाबरू लागले. म्हणजे आपणच महाराजांना अट्टहास केला, आपणच विनवणी केली, त्यामुळे हा प्रकार घडला. पण तेवढ्या वेळामध्ये काय झालं, सुंदर अशा प्रकारची एक स्त्री, जिने पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले आहे, ती स्त्री त्या ठिकाणी आली. नाव तिने बाजूला काढली काठावर आणि त्या ठिकाणी सर्व विचारू लागले. म्हणे आईसाहेब तुम्ही कोण आहात? त्या ठिकाणी तिने परिचय दिला की मी ओंकार कोळ्याची कन्या आहे, माझं नाव नर्मदा आहे आणि आम्ही पाण्यामध्येच विहार करतो. त्या ठिकाणी तिने परिचय दिला. सगळ्यांना कुतूहल वाटलं. महाराजांना त्यांनी विचारलं, म्हणजे महाराज ती स्त्री कोण होती? महाराज म्हणाले ती साक्षात नर्मदा माता होती आणि ती आपल्याला दर्शन द्यायला आली. स्वतःचा महिमा कोणी सांगत नाही. दर्शन द्यायला आली नव्हती, गजानन महाराजांच्या चरणाला स्पर्श करण्याकरिता आली होती. तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ, तीर्थांची इच्छा करते नित्य काळ, तीर्थांची इच्छा करते नित्य काळ,
म्हणून हे जे तीर्थ आहे, हे तीर्थ जे आहे हे भौम तीर्थ आहे. हे फक्त काय करतात, जगाला पवित्र करतात, पण स्वतः अमंगळ अशा प्रकारचे होतात, अपवित्र होतात आणि स्वतःला पवित्र करण्याकरता तीर्थ संतांच्या शरणाजवळ जातात. ज्ञानोबराय तीर्थ यात्रा करत असताना कुठे गेले, काशी क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी स्वतः भगवान शंकराने ज्ञानोबरायचा हात धरावा. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. त्या ठिकाणी गंगा मातेने ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाला धरलं, सोडायला तयार नाही. नामदेव महाराज म्हणतात, बाई ज्ञानोबरायचे पाय सोडा, ज्ञानोबराय सर्वत्र आहे. हो, म्हणून तीर्थ सुद्धा संतांच्या चरणाची अपेक्षा करतात. हो, आणि का करतात तर संत महात्मे आपलं पवित्र अबाधित ठेवून जगाला पवित्र करतात, म्हणून संतांना चित तीर्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. असे जे संत महात्मे आहे, जे स्वसुखामध्ये रमलेले आहे, ते संत महात्मे अशुद्ध अशा अशुद्र अशा रिद्धिसिद्धीच्या मागं लागत नाही. अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड, वागोडी दियाड कोणी तया, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. म्हणून ते संत महात्मे त्यांच्याकडेच भरपूर अशा प्रकारची शक्ती आहे आणि अद्वैत शक्ती आहे, म्हणून ते शूद्र रिद्धिसिद्धीच्या मागं लागत नाही. सिद्धीसिद्धीच्या मागं लागत असतील ते संत नाही. म्हणून अशा संतांच्या मागं लागू नका. एखाद्या वेळेस जर तुम्ही गेले आणि महाराजांना म्हटलं, महाराज द्या काहीतरी कृपा प्रसाद, महाराज लगेच असा हात करतात, लगेच पेढा, लगेच अंगठी. मग आता हे एवढे पोरं तसेच आहे, बायका कोणी देत महाराज? त्या नाहीत, हा, त्या द्या जोगत्या नाहीत, द्या जोगत्याने. विठ्ठल विठ्ठल. ही सिद्धी काही कामाची नाही. महाराज नाथ महाराज वर्णन करतात हरिपाठामध्ये, सिद्धीला विपिसे कोणातया पुसे, सिद्धीला विपिसे कोणातया पुसे, सिद्धीला विपिसे कोणातया पुसे, राजा हस्ते पाणी राई, हस्ते पाणी राई, राजा हस्ते पाणी राई. अशा प्रकारची सिद्धी काही कामाची नाही. खरे संत त्या सिद्धी सिद्धीच्या मागं लागत नाही. ती सिद्धी 8 प्रकारची आहे, 8 सिद्ध्या आहेत. तर संत महात्मे का लागत नाही त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता सुंदर अशा प्रकारचा आज जसा पंक्तीला बेत होता, सुंदर गोड अशा प्रकारचं मधुर जेवण होता. आम्ही त्या पंक्तीमध्ये जेवलो. मग त्या ठिकाणी तुम्ही पोटभर जेवले. उदाहरणार्थ पुरणपोळीचा बेत आहे, आंब्याचा रस आहे, हापूस, आणि तो आपण जेवलो. आणि जेवल्यानंतर दुसऱ्या घरी आपल्याला लगेच म्हणतात की महाराज आमच्या घरी आज बासुंदी केलेली आहे, तर तुम्ही त्याचा जरासा आस्वाद घ्यावा. खा वाटेल काय? कुडुंब पोट भरलेला आहे, त्याला खोळपोट म्हणतात. खोळपोट जेवण झालेलं आहे. खोलपोट नाही, खोळपोट. खोळपोट कशाला म्हणतात? पोट मस्तकासारखं टणक झालं पाहिजे असं जेवण झालं. आणि दुसऱ्या व्यक्तींनी म्हटलं की बासुंदी का खासाल का तुम्ही? बोला ना. खाऊ शकत नाही का? तर पहिल्यांदा पोट भरलाय. तसंच संत महात्म्याचं जे पोट आहे ते आत्मसुखाच्या विपुलतेने भरलेलं आहे, म्हणून ते रिद्धी सिद्धीच्या मागं लागत नाही. त्यासाठी उदाहरण देतात ज्ञानोबा. सांगे कुमुद दळाचे ताटे, जो जेविला चंद्रकिरण चौकटे, तो चकोर काही वाळवंटे चुंबीत असे. त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात चकोर पक्षी आहे. तुमच्याकडे आहे का चकोर पक्षी? हा, चकोर पक्षी मिट्टू, मिट्टू आहे. तसाच चकोर पक्षी असतो, पण मिट्टू आपण दिलेलं खातो, स्वतः खातो, फळं वगैरे हे. हा, चटोरे पक्षी. हे चंद्रकिरण नाही, शेवट चटोरे.
पक्षी आहे तो चकोर आहे. ज्ञानोबा म्हणतात तो चकोर पक्षी आहे, तो दुसरं काही खात नाही. काय खातो? चंद्राचं जे चंद्रकिरण आहे ते चंद्रकिरणाचं फक्त तो सेवन करतो. हो. म्हणून चंद्र तुमच्या आमच्यासाठीच नाही उगवत, त्या चकोर पक्षासाठी सुद्धा उगवतो. त्याच्या मिसाने आपल्याला त्याचं दर्शन आहे. म्हणून त्या चकोर पक्षाने सुंदर अशा प्रकारचं कुमुदड म्हणजे कमळाचं पान आहे, त्या कमळाच्या पानावरती सुंदर किरण आहे, त्याचं त्याने सेवन केलं. मग तो चकोर पक्षी वाळवंटातली वाळू खाऊ शकेल का? रेती खाईल का? तो खाणार नाही. तसेच संत महात्मे हे विपुल सुखाने भरलेले आहे ओतप्रोत, म्हणून शूद्र रीतिसिद्धीच्या मागे लागत नाही. मग अशा प्रकारचे संत महात्मे, मी त्यांचा महिमा काय वर्णन करणार आहे? मी वर्णन करू शकत नाही. माझा कोणताही त्या ठिकाणी अधिकार नाही, माझ्या बुद्धीचा त्या ठिकाणी कोणताही विचार नाही, म्हणून मी करू शकत नाही. म्हणजे महाराज का करू शकत नाही? त्याच्यापेक्षा महाराज संतांना अजून मोठ्या पदीवर तुकोबाराय बसवतात. तर ते संत महात्मे कसे आहे? अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका म्हणे ते बढिया शिरोमणी, तुका म्हणे ते बढिया शिरोमणी, तुका म्हणे ते बढिया शिरोमणी, तुका म्हणे ते बढिया शिरोमणी. राहिले चरणी निकट वासे, राहिले चरणी निकट वासे, तिथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय कोण तो विचार. राहिले चरणी निकट वासे, राहिले चरणी निकट वासे, तिथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय कोण तो विचार. वर्णाभया पार महिमा त्याचा, महिमा त्याचा. वर्णाभया
शिरोमणी राहिले चरणी निकटवासे तेथे माझा काय कोण तो विचारू वर्णावया पार महिमा त्यांचा. तुकोबारा म्हणतात ते बडिया शिरोमणी आहेत, बडिया आहेत. आता बळामध्ये जर कोणाचं बळ जास्त असेल, कोणाचं बळ जास्त आहे? बळामध्ये बळ कोणाचं जास्त आहे की त्याच्या पुढे कोणाचीच चालू शकत नाही. तेच विसरलोय आपण. कोणाचं बळ जास्त आहे? देवाचं. त्याचंच विस्मरण आपल्याला झालेलं आहे. काळाचं बळ आहे जास्त. काळाचं बळ आहे. काळ कधी येईल आणि कधी घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आणि त्याचंच विस्मरण आपल्याला झालेलं आहे. त्याची आठवण आपल्याला कधीच येत नाही की मी या ठिकाणी आहे, मी या ठिकाणीच. आपल्याला असं वाटतं की मी असंच राहणार आहे. बालपण येतं, बालपण आल्यावर तारुण्यावस्था येते आणि तारुण्यावस्था आल्यावर माणसाला वाटत नाही की मी म्हातारा झालो पाहिजे, पण म्हातारा झाल्याशिवाय राहत नाही. आणि या वेळा काळामध्ये आपण विसरून गेलो आहे की आपल्याला काळ सुद्धा न्यायला येणार आहे. त्या काळाचं बळ आहे. तुम्ही कुठेही जा, कुठेही राहा, किती काही संपत्ती कमावा, तर काळ तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काळाचं बळ आहे. आणि तुकोबारा म्हणतात जगाला खाणारा काळ आम्ही त्याच्या माथ्यावर पाय दिलेला आहे. जगा काळ खाये, जगा काळ खाये, जगा काळ खाये, जगा काळ. आम्ही माता दिला पाय, 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 आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. तुकोबारा म्हणतात की जो जगाला खाणारा काळ आहे आम्ही त्याच्या मस्तकावर पाय दिलाय. म्हणजे कोणाचं बळ जास्त झालं काळापेक्षा? देवाचं. माणसापेक्षा काळाचं, काळापेक्षा संतांचं. तुकोबारा म्हणतात आम्ही त्याच्या मस्तकावर पाय दिला. म्हणजे संतांचं बळ जास्त आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी राहिले चरणी निकटवासे. बळियामध्ये शिरोमणी कोण असेल अग्रगण्य, तर ते संत महात्मे आहेत. एवढेही संत महात्मे मोठे असून
ते कुठे राहतात तर देवाच्या चरणाजवळच राहतात. राहिले चरणी निकटवासे. ज्ञानोबरायची समाधी सिद्धेश्वराच्या चरणाजवळ, नामदेवरायची समाधी देवाच्या चरणाजवळ. अजूनही बघा तुम्ही भरपूर समाधी आहे. वासुदेव महाराजांची समाधी प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर. महाराजांनी देव पंढरपुरामध्ये एका दशमीला ठेवावं, एकादशीला महाराजांचं दहन व्हावं. म्हणजे संत महात्मे देव कुठे ठेवतात? देवाच्या चरणाजवळ राहतात. आणि असे संत महात्मे बडिया शिरोमणी असल्यामुळे, देवांच्या चरणाजवळ वास्तव्य करणारे असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, मी त्यांचं वर्णन करू शकत नाही. तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. मी त्यांचा महिमा वर्णन करू शकत नाही. आता धावत्या वेळामध्ये आपण जे काही प्रश्न निर्माण केले होते ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आपण प्रश्न असे बघितले होते की ज्या देवाला सुख झालं तो देव कोणता, त्याच्याकडे सुख नाही का, आणि जे सुख प्राप्त झालं ते सुख कोणतं, आणि ज्या संतांपासून सुख प्राप्त झाले ते संत कोणते. आता या ठिकाणी देव अनेक, 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव. तुकोबराच्या भावाचा अभंग आहे. आरत्या कुरवंट्या करती ते तुकयाचा बांधव ओ, अतिवरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळाओ. अशा प्रकारचे 33 कोटी देव आहे. मग कोणता देव घ्यायचा नाही त्यातून? काही देव जे आहे ते देव काही काळापुरते मर्यादित आहे. काही देव जे आहे ते स्वपुण्यावर देव झाले. असं म्हणतात की 100 यज्ञ पूर्ण केले की इंद्रपद प्राप्त होते, आणि 100 यज्ञाचं पुण्य नष्ट झालं की पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागते. मगटया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य सरलं 5 वर्ष झाले का उतर पुढचीच्या खाली समज संपलं इंद्रपद. मग या देवाला देव म्हणून काही फायदा आहे का? काही तुम्ही आम्ही केले आहे देव. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वरी बैसविले. काय? पाट मांडोनी वरी बैसविले, गंधा अक्षदा झाकोळिले, गंध अक्षदा झाकोडिले, मना येईल ते नाव ठेविले. मना येईल ते नाव ठेवले. मत माया आहे, मोरा माया आहे, खोकला माया आहे. अजून कोण आहे? अजून कोण आहे? अरे ज्या देवाला जर कुत्र जवळ आलं तर त्याला हाकलता येत नाही, त्या देवाला देव म्हणून काही फायदा आहे? विठ्ठल तुकोबाराय अशा देवाचा निषेध करतात. भेंदरी शेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटा जिरळते मागती शिते अवधान. अशा प्रकारचे देव आहे. हे देव काही कामाचे नाही. मग या ठिकाणी सांगितलेला भगवान परमात्मा जो आहे तो देव आहे. तो कोणता देव आहे? गतीर भरता प्रभु साक्षी, निवास शरणं सुर प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमौघ्यम. अशा प्रकारचा जो भगवान परमात्मा आहे तो तुकोबारांना या ठिकाणी अभिप्रेत आहे. आंधळ्या पांगड्यांचा एक विठोबा जाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. अशा प्रकारचा जो परमात्मा आहे तो तुकोबारांना अभिप्रेत आहे. मग आता देव आपल्याला कळला कोणता देव आहे. मग त्या देवाकडे सुख नाही का? हो. तर तो सुखाचा मूर्तिमंत पुतळा आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. ज्ञानोबर आहे त्याचं
वर्णन करतात. सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला, म्हणून काळा दादूला पाचारी गे माये, प्रेम निवाडी मज झाली दिवाळी. ज्ञानोबराय म्हणतात की तो सुखाचा सागर आहे, सर्व सुखाचे आगर बापर गुमा देवीवर. सुखरूप अशा प्रकारचा परमात्मा आहे. मग त्याच्याकडे सुख नव्हतं काय? सुख होतं त्याच्याकडे, वैषयिक सुख त्याच्याकडे होतं. चला गोकुळा, 9 लक्ष गायी आहे, धनधान्याची समृद्धी आहे. नाही नव्हे, त्याची जी पत्नी आहे तो लक्ष्मीचा भरता, लक्ष्मी साक्षात त्याची पत्नी आहे. मग वैषयिक सुख नव्हतं का त्याच्याकडे? वैषयिक सुख होतं. मग देवाला कोणतं सुख झालं संतांकडून? तर तुकोबाराय म्हणतात की ज्या ठिकाणी देवाला दुसरं सुख झालं नाही, वैषयिक सुख झालं नाही, त्याची आवडही देवाला नाही, मग देवाला सुख कोणतं झालं? तर भक्ती प्रेम सुख. तुका म्हणे भक्ती सुखाचा मानला, आणि एक विठ्ठला धर्म नाही. आणि त्याच भक्ती सुखाच्या दोराने जनाबाईने सुद्धा देवाला बांधलं. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. सरळ आणली होती का तिथे? धान आणली होती. भक्ती प्रेम सुखाची जी दोरी आहे त्या दोरीने देवाला बांधलं, म्हणून भगवान परमात्मा भक्ती सुखाने आकळला जातो. आणि हेच सुख देवाला अभिप्रात आहे. आता ज्या संतांपासून सुख झालं ते संत महात्मे कोणते? दुसऱ्या मालिकेत उंचनीच काही नेणे भगवंत, उंचनीच काही नेणे भगवंत. काकडा सुरू करताना दुसरी मालिका आहे मंगलाचरणाची, त्यात पहिलाच अभंग आहे उंचनीच काही. 13 चरणामध्ये 24 संतांची यादी दिली. बघून घ्या तुम्ही घरी गेला, मालिका असेल भजनी मालिका. 13 चरणात 24 संत सांगितले आहे आणि त्यांच्याकडे देवाने काम केलं. अहो, साक्षात नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष सांगितलंय. 36 वर्ष काम केलं. जयाचे यश गाय जय कीर्तनी, तो स्वय आपण चक्रपाणी. श्रीनाथाचे द्रौपदा लागुडी उभासे. प्रत्यक्ष ज्याचंच एकनाथ महाराजांनी वर्णन करावं, त्याच भगवान परमात्म्याने हे महाराज जसं ध्रुवपद धरतात तसं देवाने ध्रुवपद धरावं एकनाथ महाराजांच्या कीर्तनात. अजून काय करावं? कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाजे. कावडीने चक्रपाणी भावे. अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. कावडीने पाणी वाहावं. अनेक संतांच्या घरी सज्जन कसाया विकुलागे मास. माड्या सावत्यास कुरुकू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. चोख्या मेड्या संगे ढोरे ओढी. अनेक कामं भगवंताने संतांच्या घरी केले. हो, आणि या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा संतांची सेवा करतो, त्यांचे कामं करतो. मग आपल्यालाही कुठेतरी संतांची सेवा घडली पाहिजे ना, पाहिजे की नाही?
हा झोपल्या काय तुम्ही? आपल्याला ही सेवा संतांची घडली पाहिजे. मग ते कोण्या पद्धतीनं? ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली